बालमित्रांनो, एक छोटंसं गाणं म्हणूया. ताटात घेतली भाजी भाकरी, चवीला चटणी कांदा आणि कैरी. आवडीने खाल्ली भाजी भाकरी, ताक भाताची मजाच न्यारी. आवडीने खाल्ली भाजी भाकरी, ताक भाताची मजाच न्यारी. बघा, ताटात काय घेतलं? सांगा, ताटात काय घेतलं? भाजी भाकरी. चवीला काय काय घेतलंय? चवीला चटणी घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे आणि कैरी पण घेतलेली आहे. चवीला चटणी, कांदा आणि कैरी घेतलेलं आहे. आवडीनं काय खाल्लं? आवडीनं खाल्ली भाजी भाकरी. आवडीनं काय खाल्ली? भाजी भाकरी. आणि कशाची मजा न्यारी सांगितलेलं आहे? ताक आणि भाताची मजाच न्यारी. कशाची मजा न्यारी सांगितलेलं आहे? ताक भाताची मजाच न्यारी. बघा, कोणते पदार्थ आपण जास्त खातो आणि कोणते पदार्थ फक्त थोडे खायचे असतात चवीला, हेही आपल्याला सांगायला यायला पाहिजे. आपल्या घरी कोणकोणते पदार्थ बनवतात? गोड पदार्थ कोणते? तिखट पदार्थ कोणते? कोणते पदार्थ कच्चेच खातो? कोणते पदार्थ तळून खातो? कोणते पदार्थ शिजवून खातो? हेही आपल्याला सांगायला आलं पाहिजे. आणि जेवताना हात धुवून स्वच्छ असं पाटावर बसून किंवा असं चटईवर छान बसून आपण खाल्लं पाहिजे. खाताना आपल्या ताटात काही शिल्लक ठेवलं नाही पाहिजे. अन्न वाया घालवलं नाही पाहिजे. अन्न लागेल तेवढंच घेतलं पाहिजे आणि ताटामध्ये काहीही ठेवायचं नाही. सगळे पदार्थ खायचे. हे नको ते नको असं म्हणायचं नाही. सगळे पदार्थ भरपूर खायचे आणि आपण सगळे पदार्थ खाल्ले तर आपण ताकदवान बनतो, धष्टपुष्ट बनतो आणि लवकर मोठे होतो. लक्षात आलं? तर अशा पद्धतीनं जेवताना स्वच्छ ताटामध्ये आणि स्वच्छ हात धुवून साबणानं नंतर जेवायला बसायचं. उंच भांड्यात पाणी ठेवलेलं प्यायचं. उगराळ्यानं पाणी घ्यायचं आणि मग पाणी प्यायचं. हात बुडवायचा नाही पाण्यात पिण्याच्या शिवाय, नाहीतर तोटी लावायची आणि तोटीनं पाणी घ्यायचं. लक्षात आलं? अशा पद्धतीनं घरात सुद्धा स्वच्छता ठेवायची. जेवायला बसतो त्या ठिकाणी सुद्धा कसं पाहिजे? आपल्याला सगळं स्वच्छ पाहिजे. तर घ्याल ना काळजी? जेवताना काळजी घ्यायची. समजलं? आणि घरून तुम्ही आता भरपूर पदार्थांची नावं आणायची आहेत. घरात मम्मीला, तुमच्या आईला विचारा काय काय कोणकोणते पदार्थ असतात. तळलेले पदार्थ कोणते? आंबवलेले पदार्थ कोणते? परत शिजवलेले पदार्थ कोणते? अशा वेगवेगळ्या पदार्थांची नावं तुम्ही आणायची आहेत. लक्षात आलं? तोपर्यंत तुम्ही गटामध्ये आता चर्चा करायची आहेत. प्रत्येकाच्या घरी कोणाची मम्मी कोणते पदार्थ बनवते ते आता प्रत्येकानं सांगायचं आहे. ठीक आहे? चला, गोल करा आणि गटामध्ये सगळ्यांनी सांगा, पाहू तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ बनवतात ते. ठीक आहे?